श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. नर्मदा नदी पात्रात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याची खोलीचा अंदाज न आल्यानं आणि पोहता येत नसताना ही नदी उडी घेतल्यामुळे 38 वर्षीय विजेंद्र घाडगे यांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विजेंद्र घाडगे 2 दिवसांपूर्वी आपल्या काही मित्रांसोबत आंघोळीसाठी नर्मदा नदीवर गेले होते. त्यावेळी त्यांनी नदी पात्रात उडी घेतली. मात्र काही क्षणातच ते पाण्यात बुडू लागले. पाण्याची खोली अधिक असल्यानं आणि पोहण्याचा अनुभव नसल्यामुळं त्यांना स्वतःला सावरता आलं नाही. हा संपूर्ण थरारक प्रसंग एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेनंतर विजेंद्र यांचा शोध घेण्यासाठी बचाव पथक आणि स्थानिकांनी 2 दिवस सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र नदीपात्रातील पाण्याची खोली जास्त असल्यामुळे शोध कार्याला अडथळे येत होते. अखेर काल त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. विजेंद्र घाडगे हे आध्यात्मिकतेशी जोडलेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यानंतर ते गुजरात राज्यातील वडोदरा इथं बद्रिक आश्रमात वास्तव्यास होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कामाठवाडी परिसरासह संपूर्ण नाशिक शहरातून हळहळ व्यक्त केली जाते. पोहता येत नसताना पाण्यात उडी घेणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळं नागरिकांनी नदी, तलाव किंवा धरण परिसरात जाताना विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीनं करण्यात आलंय. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.